संत सुरेश बाबा पावनभूमीला तीर्थक्षेत्राचा ब दर्जा प्राप्त व्हावा यासाठी भाविकांची मागणी होती। संत सुरेश बाबा पावनभूमी जन्मोत्सवानिमित्त भाविकांची मागणी लक्षात घेता आमदार प्रताप अडसड यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत संत या संस्थानला महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्राचा ब दर्जा प्राप्त करून दिल्याबद्दल परमहंस श्री संत सुरेश बाबा संस्थानतर्फे धामणगाव रेल्वे विधानसभेचे आमदार श्री प्रतापदादा अडसड यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती श्री अभिजित भाऊ ढेपे पाटील, उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अमरावती हे होते। दरम्यान संतांचा विचार व्यक्त करताना आमदार प्रताप अडसड व मंचावर इतर उपस्थित मान्यवर आशीर्वाद, भाविकांचा विश्वास यामुळेच हे पावन कार्य आपल्या हातून घडले असे मत धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापदादा अडसड यांनी व्यक्त केले। संत सुरेश बाबा संस्थानच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। संस्थानच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे, संजय पोपळे, सुरेश गायधनी, प्रकाश मारोटकर, मनीष जाधव, सुरेश बाबा संस्थानचे अध्यक्ष अरुण जाधव, मनोज मानतकर, अनिकेत ठाकरे, अमोल ढवस आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। आमदार अडसड यांच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे। संचालन दिलीप पायघन यांनी केले तर प्रास्ताविक व आभार श्याम पाठक यांनी मानले। कार्यक्रमासाठी चेतन जाधव, देवस्थानचे अध्यक्ष अरुण भाऊ, संचालन करणारे शरदराव पाठक, श्यामभाऊ पाठक, चेतन भाऊ जाधव, श्री संत सुरेश बाबा पारायण ग्रुप तर्फे माननीय प्रतापदादा अडसड व अभिजित भाऊ ढेपे यांचा सत्कार श्याम पाठक यांनी केला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त भाविक भक्त व समस्त गावकरी यांनी अथक परिश्रम घेतले। AS न्यूज महाराष्ट्र करिता शिवनी रसुलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू। ती संधी कोणाला द्यायची आणि त्या पद्धतीनं मेहनत घेतल्यानंतर त्याला फळ द्यायचं हे त्या सर्व संत महात्म्यांच्या आणि परमेश्वराच्या हाती त्यांनी घडवून घेतलं। तरी आपण सगळ्यांनी माझा सत्कार घेतला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो। काही सोपा नव्हता आणि एखाद दुसरं असतं तर कदाचित सोपा झाला असता, पण एकाच मतदारसंघात एका वेळी जवळपास 14 पेक्षा जास्त ब दर्जा या कार्यकाळात मिळणं हे सोपी गोष्ट नव्हती आणि त्यासाठी मंत्री महोदय काही सकारात्मक नव्हते। त्यांचं म्हणणं होतं की बा एका मतदारसंघात मतदारसंख्या 3-3.5 लाख असते साधारण, खूप झालं तर बाहेर जाऊन येणारे भक्तगण असते, पण तरी होते। चांदूर रेल्वेचं एक होतं आणि यावेळी 11 मंजूर करून घेतले। त्यांचं म्हणणं होतं की 11 गुणिले 5 हे 55 लाख लोक दरवर्षी तुमच्या मतदारसंघात कुठून येते। मंत्री महोदयाशी भांडलो, सेक्रेटरीशी वाद झाले, भांडण झाले, देवेंद्रजीच्या कानावर विजय टाकला, शेवटी राजीनामा देपर्यंत धमकी दिली। ते म्हणे 3-4 सांग, बाकीचे नाही देत, एवढे 11 नाही देत नाही। म्हटलं वगळाचे कोणते, कारण सगळ्यात महत्वाचे आहे आणि सगळ्याच ठिकाणी आपण परिपूर्ण फाईल करून दिल्या, सगळ्या गोष्टी तपासून घेतल्या। मी स्वतः बसून त्या बांधकाम भवनात मी स्वतः बसलो, एक फाईल चेक करायला लावली। काय म्हणत हे बी कागद तुटी असं तर आताच सांग, नंतर मिटिंगला आल्यावर पुन्हा तुटीत जाऊन फाईल वापस गेली तर मंजुरीसाठी पुन्हा अजून 6-8 महिने निघून जाते। त्याच्यामुळे स्वतः बसलो, अनेक लोक साक्षीदार आहेत तिथे, आपल्यापैकी बरेच लोक त्या ठिकाणी होते, मांजरखेडची तर पूर्ण टीम होती। तर त्याच्यामुळे एक त्रुटी मी तपासून घेतल्या, सगळे कागद म्हटलं तुम्ही जर म्हणाल तर याच्यातले फक्त 4 सांग, बाकीचे 8 देत नाही, अन्यायकारक म्हणजे लोकही अंगावर येते, तर आम्हाला कागद काय तयार करायला लावले मग। त्याच्यामुळे शेवटी त्याला म्हटलं तुम्ही देणार नसाल तर मला देऊन टाकायला लागेल आणि संन्यास घेऊन द्यायला लागेल, कारण लोक एवढे अंगावर येणार, पुढं काही उपयोग नाही म्हटलं, लोक सगळे विरोधात जातील नाही। असं करून भांडणं करू शेवटी वाद करून ह्या सगळ्या आपले जे 11 या टप्प्यात झाले त्या सगळ्या ब दर्जाचा आपल्याला मान्यता मिळाली। आणि ते करत असताना नाही बऱ्याच गोष्टी त्यामध्ये स्टॅम्प सुटले होते, काही ठरावाची गरज होती, देखभाल दुरुस्तीचे प्रमाणपत्र होते, तेव्हाही बराच पाठपुरावा केला। मला वाटते
योगेश असते सोबत, त्यानं स्वतः इथून येऊन कागद कलेक्ट करून घेऊन गेला. अशाच सगळ्या आपल्या तीर्थक्षेत्राच्या बाबतीत बरीच धावपळ करावी लागली आणि त्यानंतर ह्या गोष्टींना सगळी मान्यता मिळाली. आणि यामध्ये परमेश्वराची ताकद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी होती आणि आपल्या सगळ्यांची इच्छाशक्ती हे झालं पाहिजे ही आपली प्रामाणिक इच्छा सगळ्या भक्तांची आणि आपल्या सगळ्यांच्या. तुम्हा सगळ्यांनी माझ्या पाठीशी आशीर्वाद उभे केले नसते, मतदान उभे आशीर्वाद केले नसते, मी आमदार झालो नसतो तर कदाचित हे करणं शक्य झालं नसतं. पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे जे शक्य झालं त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो.